नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे रो. आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो. टाइम झालाय 10:58 आणि आपली गाडी टोटल चालली आहे मित्रांनो 65 किलोमीटर. बघू शकता तुम्ही इथं. आणि आपण आहे विमाननगर इथे कस्टमरला ड्रॉप केलं. कुठं तुम्हाला सांगतो. काल याच्यामुळे ब्लॉगला नाही आला मित्रांनो. काल आपली होती एक प्रायव्हेट ट्रिप, त्याच्यामुळे मी दिवसभर त्यांच्यासोबतच गेला. माझं एक गावाकडचेच कस्टमर होते. त्यांचा मुलगा थोडा आजारी होता. त्यांनाच पुण्यामध्ये 2-3 ठिकाणी जायचं होतं. देवाबाई पाटीलला, त्याच्यानंतर केम हॉस्पिटलला, त्याच्यानंतर इकडं भोसरीला, त्याच्यानंतर पिंपरी चिंचवडला 2-3 ठिकाणी जायचं होतं त्यांच्या. ते बोलले की आम्हालाच लागेल म्हणून गाडी, तर आजचे दिवस आमच्यासोबतच राहा. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. रात्री 11 वाजता गेलो मित्रांनो. सीएनजी वगैरे पण संपलं होतं. रात्री सीएनजी टाकलं होतं आपण. तर एवढी सीएनजी आहे आता सध्या. आणि आता किती अर्निंग झाली तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. तर त्यांना सोडलं मी. जे कस्टमर जे काल होते ना, त्यांना परत हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. ते बोलले आम्हाला सोडून द्या तिथं. त्यांना सोडलं. त्यांच्याकडून 700 रुपये घेतले. त्यांना सोडलं मी लोधे हॉस्पिटल पिंपरी चिंचवडला. त्यांना सोडलं. तिथून लगेच सोडता त्यांना लगेच ट्रिप मिळाली आपल्याला मित्रांनो. आपले विमाननगर हा इथला एक ग्राउंड आहे कुठला तरी व्हॉलीबॉलचा, तिथं त्यांना ड्रॉप केलं आणि जस्ट व्हिडिओज बनवतो मित्रांनो. टाइम झाला मित्रांनो 10:59. आणि मित्रांनो उद्या आपल्याला एक लॉंग ट्रिप आहे. कुठं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. उद्या आपल्याला जायचंय तुळजापूरला. आणि मित्रांनो आज शनिवार आहे, 20 तारीख आहे. बघू आज किती अर्निंग करू शकतो आपण डेलीच्या प्रमाणे. तर गाडी वगैरे तर खूपच आहे मित्रांनो. ट्रिप काय वाजत नाही सध्या. जस्ट 5 मिनिटं झालं. लास्ट ट्रिपचे दिले मित्रांनो आपल्याला 408 रुपये. कस्टमरला ड्रॉप केलं. 37 मिनिटं लागले काहीतरी. आणि 15 ते 16 किलोमीटर काहीतरी होतं मित्रांनो. त्यांना ड्रॉप केलं आणि लगेच पुढं आलं थोडं आणि जस्ट व्हिडिओज बनवतो. तर बघू आता 11 तर वाजले फायनली. बघू शकता तुम्ही पुढंच. तर बघू आता कुठली ट्रिप आपल्याला भेटते ना आज किती अर्निंग करू. असं तर 900 रुपयेपर्यंत अर्निंग झाले. 900 नाही तर 1000 रुपयेपर्यंत अर्निंग झाले. तर बघू आता कुठली ट्रिप भेटते आपल्याला. तर मित्रांनो पहिले टाइम बघा. 2:13 78 किलोमीटर गाडी चालली. आपण आहे विमाननगर इथे. कस्टमरला ड्रॉप केलं. 2 ट्रिप आपण कंप्लीट केले मित्रांनो. कारण की ट्रिपच थोडं मुश्किल आहे मित्रांनो. भेटतच नाहीये ना. सिडान पण चालू करून ठेवलाय मित्रांनो. ना सिडान भेटत आहे, नाही प्रीमियर भेटत आहे, नाही एक्सेल भेटत आहे. वाजतंय तर फक्त 100, 200, 150, 100, 200, 150. त्याच्यावर 1 रुपयाची पण सुद्धा वाजत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे जायला काही ते परवडत नाही. तर आपली अर्निंग झाले मित्रांनो 1400, 1450 रुपये झाले. आणि 2:13 झालंय. आपण आहे विमाननगर. तर मित्रांनो मला हे सांगायचं होतं. आता जे लास्ट ट्रिप ते पहिले नंतर सांगतो किस्सा. 2 ट्रिपच्या पहिले तुम्ही बघून घ्या किती दिले. छोटेच होते पण 2 ट्रिप मी कंप्लीट केले. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि मित्रांनो मग आता जे कस्टमरला सोडलं नाही फिनिक्स मॉलला, ते कस्टमर मतलब फॉरेनर होते. तर त्यांना असं बोलायला गेलेला चायना आय थिंक ते कुठले तरी होते. मी त्यांना विचारलं, बोललं की सर वे आर यू फ्रॉम. ते अलगच काही भाषेमध्ये बोलले, मला काही समजलं नाही. तर फॉरेनर लोक म्हणल्यावर सीट बेल्ट वगैरे कस्टमरने पण लावलं होतं. सीट बेल्ट मागचं पण मागं बसलेले होते कस्टमर, त्यांनी पण सीट बेल्ट वगैरे लावलं होतं. सीट वगैरे फोल्ड वगैरे होती. तर त्यांना मी सर 2 मिनिट वेट सर उतरून त्यांना सीट हा जो मागची सीट होती ना, हा सीट हा फोल्ड होती. तर त्यांना म्हणलं सर 2 मिनिट वेट करा म्हणलं. मी उतरून फोल्ड सीट सरळ करून त्यांना बसवलं. तर कसं असतं मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. फॉरेनर लोक खाल्ले ना तर त्यांना थोडंफार इज्जत दिली ना तर मग ते इंडियाचंच चांगलं बोलणार. नाही जर कॅप वगैरे जरी केली ना आपण, नाही हा ड्रायव्हर वगैरे होता, तर चांगली सर्व्हिस वगैरे दिली होती. त्याच्यामुळं तेवढा तर आपलं कामच आहे. फॉरेनर म्हणल्यावर तर काही विशेष नाही. तर बघू आता मित्रांनो कुठली ट्रिप भेटते आपल्याला. आणि आज किती अर्निंग होईल. 1450 रुपये तर झालाय फायनली. तर 2:15 झालंय. आणि मित्रांनो उद्या आपल्याला तुळजापूरला जायचंय, ते कन्फर्म झालंय. तर उद्या आपण तुळजापूरलाच जाणार आहे. उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला आवडेल उद्याचा ब्लॉग बघितल्यानंतर. त्याच्यामध्ये खूप काही शिकायला पण मिळणार मित्रांनो तुम्हाला. तर ठीक आहे, बघू आता कुठली ट्रिप भेटते आणि किती वाजता अर्निंग कंप्लीट होते आपली. मित्रांनो टाइम बघा 3:01 झालाय. 87 किलोमीटर. आपण आहे कॉन्रॅड हॉटेलला. कस्टमरला ड्रॉप केलं. जिथून कस्टमरचं पिकअप होतं तिथंच परत कस्टमरला ड्रॉप होतं. आणि मित्रांनो आपल्याला आज 2 फॉरेनर भेटले. हे कुठले होते माहिती नाही, त्यांना काही बोललोच नाही. 2 होतं. त्यांचा संवाद चालू होता. एक्सेल गाडी केली होती. त्यांना 100 रुपये टिप पण दिली. तर ही चांगली गोष्ट आहे. 164 रुपये आपल्याला दाखवले पण त्यांनी 100 रुपये टिप दिली म्हणल्यावर चांगली गोष्ट आहे. तर ठीक आहे, बघू आता अजून इथून
कुठली ट्रिप भेटते आपल्याला आणि कुठं जातो आपण. टाइम झालाय 3:02 किलोमीटर गाडी चालली आहे टोटल. तर जे सकाळी आणलं होतं ना आपण, जे ड्रॉप केलं होतं त्यांना पण, त्यांचा परत पण फोन आला होता आम्हाला जायचं म्हणून घरी. तर बघू त्यांना तर तिकडची जर ट्रिप आली तर जाऊ आपण मित्रांनो, कारण की त्यांना घरी घेऊन जायचं म्हणल्यावर त्यांच्या मुलांची पण तब्येत वगैरे थोडं अजून खराब झाली म्हणते. तर जमलं तर त्यांना घ्यायला जायचंय. तर बघू आता काय होतंय ते तुम्हाला देतो मी नियोजन. आणि आता अर्निंग झाली मित्रांनो 1700-1800 रुपयापर्यंत अर्निंग झाली आपली लगभग. तर चांगली गोष्ट आहे ही पण 3 वाजायला आलंय, दिवस गेला अख्खा. तर ठीक आहे मित्रांनो. आता एक भयानक किस्सा झाला होता. तर मी हे जे हॉटेल आहे ना तुम्हाला दाखवतो, जे हॉटेल माझी ड्रॉप केलं तिथं सांगतो ना तुम्हाला. तिथून त्यांना मी ड्रॉप केलं, लगेच तिथं थोडं पुढे गेलो आणि तिथं आतमध्ये थांबलो होतं पहिले सांगितलं होतं तिथं. आणि मी जाणार होता आता तिकडं रामवाडीला, पण लगेच नाही का तिथं आता तिकडून इकडे येताना लगेच याची ट्रिप भेटते आपल्याला, काय म्हणतात ती एअरपोर्टची. परत आलोय, तिसरींदा आहे माझं इथं यायचं कराड हॉटेलला, कॉन्रॅड हॉटेलला. आणि कस्टमर म्हणते परत या म्हणून तिथं. तर असा विषय आहे मित्रांनो, बघा तुम्ही. तर मित्रांनो 3च्या वरचे झालंय, आपण आहे कॉन्रॅड हॉटेलला. बघा तुम्ही आतून लय भारी व्ह्यू आहे. आणि हे बाहेर वगैरे लावलंय आणि यांची सिक्युरिटी वगैरे पण खूपच भारी आहे. कस्टमर येत आहे आतून. तर आले वाटते कस्टमरला जाऊ आता आणि एअरपोर्टला ड्रॉप करू. पैसे किती देते तुम्हाला मी ट्रिप एंड केल्यावर दाखवतो. तर मित्रांनो आपण कस्टमरला ड्रॉप केलं मगाशी, आपल्याला दिले 423 रुपये काहीतरी. तर कस्टमर फॉरेनर होते, परत आपल्याला 3 आज फॉरेनर भेटले मित्रांनो पुण्यामध्ये. ते पण आता मी रामवाडीला कस्टमरला ड्रॉप केला. आणि जे माझे गाव आले ते आले म्हणते इथं. तर जर त्यांना म्हणलं तर फिनिक्स मॉलला घेऊन जाऊ, जर नाही म्हणलं तर त्यांना डायरेक्ट घरी सोडू. तर बघू ते काय म्हणतात, आता त्यांचं काही कन्फर्म नाही. तर बघू जर ते जमले तर रिक्षानं पण जाईल, त्यांच्या हिशोबानं आहे काय करणार आहे ते. तर मित्रांनो मला सांगायचं एवढंच आहे, कारण की जे फॉरेनर होते ना त्यांना जर आपण थोडंसं जरी बोललं ना ते खूप छान बोलतात. त्यांना जरी विचारलं आपण एवढं तर विचारलं सर वेअर यू फ्रॉम म्हणून, तर ते पण खूप छान आपल्याला गोष्टी सांगतात. ते पण म्हणतात आय एम फर्स्ट टाइम इन इंडिया, व्हेरी ब्युटिफुल कंट्री असं वगैरे असं म्हणतात. आणि मला वाटलं ते इन्फ्लुएन्सर आहे म्हणून, मतलब व्हिडिओ वगैरे काढत होते ते. तर मला असं वाटतं की ते फर्स्ट टाइम आले म्हणूनच व्हिडिओ काढत आहे, नाहीतर असं कोणी काढत नाही. मला वाटलं हा युट्यूबर वगैरे असेल म्हणून, इंस्टाग्राम वगैरे चालत असेल. तर मला असं वाटलं, मी त्याला विचारलं सर यू आर युट्यूबर, ते बोलले व्हॉट्स युट्यूबर, ते असं म्हणत होते. मला काही एवढी इंग्रजी येत नाही मित्रांनो, थोडीच येते. तर एवढं पण जास्त बोलता येत नाही, समजतंय पुढचा माणूस जो बोलताय ना तो समजतंय. तर रस्त्यानं मेट्रोचं काम चालू होतं ना आपल्या येरवड्याला. तर बोला ही विच कंट्रॅक्शन. तर मी म्हणलं त्यांना मेट्रोचं काम चालू आहे म्हणून, इंग्लिशमध्येच म्हणलं असं, पण तुम्हाला मी मराठीमध्ये सांगतो की मेट्रोचं काम चालूच आहे म्हणून. आणि मित्रांनो हा तुम्ही बघा iPhone 17 प्रोचा लॉन्च झाला मित्रांनो. लोक येडे झाले सगळे. आता काय करा बाबा मला पण कळा ना. तर मुंबईमध्ये पण खूप जास्त गर्दी चालू आहे. आणि मतलब सगळ्याच कंट्रीमध्ये iPhone 17चा क्रेज आहे म्हणते. सगळे लोक सिंदरी कलर, भगवा कलरच्या मागं लागलेलं म्हणते. सगळेच आयफोन घेत आहे. आपल्यापाशी तर नाही मित्रांनो. तुम्ही जर आपल्याला सबस्क्राईब केलं, जर पैसे दिले तर आपण पण घेऊ मित्रांनो लवकरच. जर जास्त सबस्क्रायबर झाले, पैसे वगैरे जर आपली इन्कम जर चालू झाली युट्यूबवरून, तर आपण पण घेऊ शकतो मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, हे गोष्टी तर सगळ्या होतच राहतात. तर बघू आता कुठली ट्रिप भेटते. आणि आपली अर्निंग झाली मिनिमम मित्रांनो 2200 पर्यंत झाली आहे. 4:23 झालंय. 100 किलोमीटर गाडी चालली आहे, एवढं CNG आहे. तर ठीक आहे, बघू आता कुठली ट्रिप भेटते आणि कुठं जातो आपण, की घरी जातो डायरेक्ट म्हणून. मित्रांनो पहिले तुम्ही टाइम बघा, 6:21 झालंय. आपण इथं पिंपळे सौदागरला 6:22 झालंय. गाडी 126 किलोमीटर चालली आहे. CNG फुल केलाय आपण. पिंपळे सौदागरला आहे. कस्टमरला केला ड्रॉप आपण. कस्टमरचे पैसे दिले मित्रांनो आपल्याला 463 रुपये. रॅपिडोची ट्रिप होती. ते जे घरी जाणार होतं मित्रांनो ते बोलले की काहीतरी 300 रुपये घ्या म्हणून. तर म्हणलं ते तेवढ्यात म्हणलं प्रोडक्ट नाही जायला, तर तुम्ही जाऊ शकता. मग तिथून रॅपिडोची लगेच वाजली, लगेच एक्सेप्ट केली. कस्टमरला गेलं पिकअप करायला, मुलं होते. तर मित्रांनो मला हे सांगायचं होतं की हे थोडा पर्सनल आहे, बट मला विषय काढायचा होता त्याच्यामुळे काढतो. ह्याच्यामध्ये चुकीचं काय नका, वाईट नका तुम्ही याच्यामध्ये धरू.
कारण की जे मुली आहे ना ते आपल्या मतलब पप्पा मतलब जे बाबा वगैरे असतात ना त्यांना खोटं बोलून बाहेर येतात. हा मान्य आहे, ठीक आहे, त्यांचे बॉयफ्रेंड वगैरे असतात, त्यांच्यासोबत फिरतात, सगळं करतात, ठीक आहे, चालतंय. बट जे मागे एक कपल होतं मागच्या सीटवर, हा 2 सीट आहे आपल्याकडं, एक मागचं आहे ना हा पुढचं आहे. जे मागच्या सीटवर कपल बसले होते ना ते काहीतरी अलगच चाळे करत होते, हक कर, हे कर, पप्पी घे वगैरे घे. मी आपला हा बघ हा आरसा आहे ना आपल्या आरसामध्ये सगळं दिसतो मागचं काय चाललंय काय नाही म्हणून. तर कस्टमरला सरळ सांगितलं म्हणलं बसायचं, नीट बसा म्हणलं, नाही तर उतरा म्हणलं, इथंच ट्रिप इथंच एंड करतो म्हणलं. तर एक वाताना सांगितलं, समजून सांगितलं होतं, तरी पण नाही ऐकलं. तसं त्यांची तसेच चाळे होते, एडी चालू. सांगितलं की हे बघा तुम्हाला जर जायचं असेल अर्जंटला तर मला सांगा म्हणलं, नेतो म्हणलं, जर नसेल जायचं असेल म्हणलं इथंच उतरा म्हणलं, काही प्रॉब्लेम नाही म्हणलं. लोक बघतात म्हणलं बाहेरून, हे काय तुमचं हे नाही म्हणलं, घर नाही म्हणलं, तुम्ही ते जे म्हणणार ते करणार म्हणलं. म्हणायचं तात्पर्य एवढंच आहे, गाडीमध्ये बसा, काही प्रॉब्लेम नाही, फक्त येडेच आहे नका करू. तुमची जे कपल वगैरे आहेत ना कस्टमरला पण एवढं सांगायचं आहे, तुम्ही थोडं विचार करून राहत जा. आणि लोक बघतात, 4 लोक गाडीमध्ये सगळे बघतात. कोणी जर व्हिडिओ वगैरे काढलं उद्या आणि जर व्हायरल वगैरे झाला, कवचित म्हणतो मी, कोणी जर असं व्हिडिओ काढतात ना, कवचित व्हिडिओ काढला आणि व्हायरल झाला तर जबाबदारी कोणाची, गाडी कोणाची, आमचीच आहे ना, आमच्यावरच येणार ना. तुम्ही काय करत होते म्हणून तुम्हाला सांगायला काय झालं म्हणून. बसा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही, फक्त असं एवढेच आहे नका करत जो, माझं एवढंच म्हणणं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, मला एवढंच बोलायचं याच्याबद्दल. तर बघू आपल्याला कुठली ट्रिप भेटते ना आपण कुठं जातो आता. आणि 6 वाजून 24 मिनिटं झाले, जमलं तर फेज 3ला जमलं तर तिथं मुक्काम थांबू, कारण की उद्या तुळजापूरला जायचंय आणि आळंदीवरून कस्टमरला पिकअप करायचंय 3 वाजता. उद्याचं ब्लॉग तुम्ही नक्की बघा मित्रांनो, जे येईल ते. तर बघू आता, पहिले नाश्ता वगैरे घेऊ, चहा वगैरे घेऊ, टाइम असं पण खूप झालंय मित्रांनो. पहिले टाइम बघा तुम्ही, 8 वाजून 52 मिनिटं झालंय. गाडी आपली चालली टोटल 142 किलोमीटर. आपण हिंजवडी फेज 3 इथं समर्थ वडेवाला आहे आणि इथं माग सैराट बिर्याणी फेमस, सगळ्यात जास्त आमची फेवरेट. हा माझा मित्र आहे, आम्ही तिथं बिर्याणी वगैरे खाल्ला आता जस्ट आणि आता चाललो झोपायला. तर मित्रांनो आज आपली चांगली अर्निंग झाली आहे मित्रांनो. मग लगभग तरी 3000 रुपयेपर्यंत झाली आणि 700 ते 750 रुपयेपर्यंत CNG बसली आपली मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि उद्याचे जे ब्लॉग येणार आहे मित्रांनो ते नक्की बघा. आणि आपण जाणार आहे तुळजापूरला, तुम्हाला अपडेट वगैरे देतो, CNG वगैरे कुठे भेटतो ते पण सांगतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना. तर ठीक आहे मित्रांनो, चला भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, जय शिवराय.